तुला माझ्या लग्नाचीच काळजी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. अरे वाकणीसांना त्रास द्यायला मला तरी आवडतंय का, पण तू तुझ्याच व्यापात असतोस ना. पण आता तूच तुझ्यासाठी प्रयत्न करतोयस म्हणतोस तर मग ठीक आहे. पण भवानी माईने सांगितली आहे तशी मुलगी शोधणं इतकं सोपं नाहीये नरसिंह. अगदी तशीच मुलगी मिळेल, तू काही काळजी करू नकोस. म्हणजे आपल्या सगळ्यांना सांभाळून घेणारी आणि भवानी माईने सांगितल्याप्रमाणे तुझी सुद्धा काळजी घेणारी अशी चांगली मुलगी शोधून काढू आपण. गंधे साहेब, पण ऍग्रीमेंट तुम्ही बरंच वजनदार बनवले. साहेबांनी सक्त ताकीद दिली होती, सगळी कामं चोख व्हायला पाहिजेत. साहेब, मी आता निघतो. माझ्या अजून पण काही मीटिंग्स आहेत. तुम्ही एक काम करा, सगळ्यांच्या सिग्नेचर झाल्या की मला कळवा. बाकी आपण नंतर तपशीलवार बोलूच. ठीक आहे? ठीक आहे. यांचं जरा वाचून होऊ देत. त्यांना काही अडचण वाटलीच तर मग मी तुम्हाला फोन करतो. चालेल. निघू मी? या. नंतर नक्की भेटू. या. हॅलो, माझ्या बँकेत. हो, मी पोचतो सर. एक्सक्यूज मी, जरा एक मिनिट. कसा वाच, तू तरी वाच बाबा. जानकी, किती वाजले का नक्की? माझं घड्याळ जरा पुढे आहे. 11:02. 11:02. अरे बापरे, म्हणजे उशीरच झाला. तुम्हाला कुठे जायचं होतं का? नाही, कामासाठी जाणार नव्हतं रे. हे वकील म्हणजे बेभरोशाचे आहेत. मी त्यांना कालच सांगितलं होतं की कागदपत्र मला तुम्ही कालच तयार करून द्या, म्हणजे आपल्या दोघांना वाचायला बरं झालं असतं. कारण आज 11:15 वाजता चांगला मुहूर्त होता आणि घराचे व्यवहार चांगल्या मुहूर्तावर झालेले बरे असतात, कारण ते घर पुढे भरभरून देत असतं आपल्याला. पण नाही, हे कागदपत्रांमध्ये आपलं डोकं घालून बसले, नको त्या उचापत्या करायला लागले. टळला आता, चांगला मुहूर्त टळला. आता काय करायचं? काळजी करू नका. जर 11:15चा मुहूर्त असेल तर मी वाचत नाही, मी काय सह्या करून टाकतो. नाही नाही, असं नको करूस. तू ते वाच, कारण कागदोपत्री व्यवहार करताना डोळे झाकून कधी सह्या करू नये. साहेब, तुम्ही मला वडिलांसारखे आहात. वडिलांवर कोणी अविश्वास दाखवतं का? आणि कुठल्याही प्रकारच्या सह्या न करता तुम्ही 10 करोड रुपयांचा चेक दिलायत की मला, मग पेपर काय वाचायचंय? हे होईल. तुमच्या दोघांची इच्छाच आहे तर मग करूया सह्या. चला मग आपण आत स्टडीत जाऊया. मी सह्या करून टाकतो पेपर्सवर. या. चल. जानकी, दादा कुठे आहे? ते स्टडी रूम मध्ये बसले सह्या करायला मारुतरावांबरोबर. का? दादा ॲग्रीमेंटवर सह्या करतोय न वाचताच. हो, म्हणजे तसंच करतात असं वाटतंय. काय झालं? झाल्या सह्या? इव्हाना झाल्या असतील, कारण मगाशी मारुतराव म्हणाले 11:15चा मुहूर्त आहे म्हणून, तो टाळून चालणार नाही. केल्या असतील सह्या. काय काय झालंय वामन दादा? नाही, काही नाही. मी दादाशीच बोलतो.